अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील स्टेट बोर्डाच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न टप्प्याटप्प्याने लागू होईल अशी माहिती आहे। 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी CBSE पॅटर्न लागू केलं जाणार अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे खूप सारा खरं तर संभ्रम आहे, काही बाबतींमध्ये अस्पष्टता सुद्धा आहे या बाबतीत की नेमकं CBSE पॅटर्न म्हणजे काय, कशा पद्धतीने लागू केलं जाणार। अचानक सगळ्या शाळांमध्ये CBSEचा अभ्यासक्रम सुरू करणं खरंच प्रत्यक्षात शक्य आहे का, आणि यामुळे मग स्टेट बोर्डाचं अस्तित्व धोक्यात येईल का, किंवा स्टेट बोर्ड आपलं बंद होईल का, SSC बोर्ड बंद होईल का, असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्याही मनात आहेत। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नवीन शिक्षण धोरण याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने जी सुकाणू समिती तयार केलेली आहे, या समितीमधले सदस्य सचिन उषा विलास जोशी आहेत। सर, स्वागत आहे BBC न्यूज मराठीमध्ये। खूप प्रश्न आहेत, जसं मी म्हटलं की कारण अचानक ही माहिती समोर आली आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये कदाचित इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम बदलू शकतो। तर हे जे आपण म्हणतो जेव्हा की CBSE पॅटर्न राज्यातल्या शाळांना लागू होणार, म्हणजे नेमकं काय बदलणार, काय बदल होणार? आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे 2020चा, त्याची अंमलबजावणीतला हा एक टप्पा आहे। आता झालं कसं की जेव्हा आपण CBSE पॅटर्न असं म्हटलं तर एक समजून घ्या की NEP म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, आपण सर्वांनी NEP त्याच्या अंतर्गत ॲक्सेप्ट केली। त्याच्या अंतर्गत NCERTने NCF नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बनवला आणि नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कच्या बेसवर आपल्या राज्याने SCERTने SCF बनवला, म्हणजे स्टेटचा आहे। आणि त्याच्यामध्ये गणित आणि विज्ञान हे दोन जे विषय आहेत ते दोन विषय आपण NCERTचे घ्यावे हा विषय त्याच्यामध्ये झाला आणि तो सुकाणू समितीने मान्य केला। आणि त्यामुळे असा अर्थ निघाला की CBSE पॅटर्न येत आहे। तर बेसिकली जेव्हा आपण CBSE पॅटर्न म्हणतो याचा अर्थ आपण NCERTचा अभ्यासक्रम, तोही गणित आणि विज्ञान याच्यामधला सर्वात महत्त्वाचा आपण समजला पाहिजे। मग CBSE पॅटर्न म्हणजे नक्की काय, तर याचा अर्थ तुम्ही म्हणा की बोर्ड बदलणार का वगैरे, तसं अजिबात होणार नाही। आपले SSC बोर्ड राहणार आहे। नवीन अभ्यासक्रम आपण तयार करत आहोत आणि त्याचा जो एक आराखडा आहे तो आपला तयार आहे आणि त्यावर आधारित आपण पुस्तकं आता नव्याने तयार करू। का आपल्याला गरज भासली की अशा पद्धतीनं अचानक आपण आपली सगळे आतापर्यंत जी पुस्तकं होती ती आपल्याला बदलायची आहेत, अभ्यासक्रम बदलायचा आहे? हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण स्वीकारलं म्हणजेच बदल आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सार्थक नावाचा एक डॉक्युमेंट आहे, ज्याच्यामध्ये 297 टास्क दिलेले आहेत। त्याच्यातले किमान 100 टास्क हे राज्याला करायचे। त्याच्यातलं टास्क नंबर 97 जे आहे ते सांगतं आहे की आपल्याला आपले पाठ्यपुस्तकं हे बदलायचे आहेत आणि ते पाठ्यपुस्तकं बदलताना जो SCFचा आराखडा, आपण जो राज्याचा शैक्षणिक आराखडा त्यानुसार करायचे आहेत। परीक्षा पद्धती पण बदलेली, याच्या परीक्षा पद्धती खूपच मोठ्या लेवलवर बदलत आहे। ऑलरेडी यावर्षी 10वीच्या परीक्षामध्ये 50 मार्काचे हे जे होते ते कॉम्पिटन्सी बेस म्हणजे क्षमता आधारित प्रश्न विचारणं, म्हणजे कसं आहे की विद्यार्थ्यांमध्ये स्किल येण्यासाठी ह्या पद्धती फार महत्त्वाच्या आहे। कॉम्पिटन्सी बेस म्हणजे आता वर्षातून 2दा CBSE एक्झाम घेणारे आता आपल्याला SSCला घ्यायची गरज नाही, कारण की ऑलरेडी आपण एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्याला सप्लिमेंटरी एक्झाम देता येते, त्यामुळे आपल्याला तो मुद्दा घ्यायची नाही आहे। पण तुम्ही बघत असाल की 11वी-12वीला कोणी कॉलेजला जात नाही, स्कूलला कोणी जात नाही, आजकाल तर 9वी-10वी पासून चालू आहे। तर हे जे कोचिंग इंडस्ट्री आहे ती कोचिंग 70,000 करोडची कोचिंग इंडस्ट्री आहे, ती थांबवणं हे NEPचं एक वन ऑफ द मेन ऑब्जेक्ट आहे। तर त्याच्यामध्ये आज सांगितलं आहे की बाबा तुमची 70% उपस्थिती असणं आवश्यक आहे, नाही तर तुम्हाला NIOSचा फॉर्म म्हणजे नॅशनल ओपन स्कूलिंग जे आहे तिथं तुम्हाला भरावं लागेल। हे बदल अडॅप्ट करायला किंवा त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी आपण तयार आहोत का? कारण आपण जर आत्ता महाराष्ट्रातलं अगदी शहरांपासून, निमशहरांपासून ते ग्रामीण भागातलं जर शिक्षण शाळांची जर आपण अवस्था पाहिली तर खूप अजूनही मूलभूत गरजांपासून आपण लांब आहोत। पूर्णपणे तयारी आहे का तेवढी? तुम्ही म्हणता ते पूर्णपणे हे आहे। सो हा बदलला, ह्याला डेडलाईन दिलेला आहे। म्हणजे हा जो बदल आहे हा याची सुरुवात होणार आहे 2022, याची डेडलाईन काय 2025। म्हणजे NCERTच्या धर्तीवर शास्त्र आणि गणिताचा अभ्यासक्रम बदलण्याची डेडलाईन, सरकारची डेडलाईन ही 2025 होती।
त्यामुळे आता इन्फ्रास्ट्रक्चरचे बदल आहेत, प्रत्येकाला डेडलाईन दिलेली आहे. 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व बदल करणं अपेक्षित आहे. या शैक्षणिक वर्षापासून आपण म्हणूया की जेव्हा पहिलीमध्ये हे पॅटर्न सुरू होईल किंवा CBSE सारखा एक अभ्यासक्रम आपण तयार करतोय, तो अभ्यासक्रम लागू होईल, तर त्यासाठी शिक्षक यांचं काही ट्रेनिंग होणार की नव्याने शिक्षकांची भरती होणार आहे? नव्याने शिक्षकांची भरती होईल की नाही मला माहीत नाही, कारण की तो माझ्या याच्यातला पोर्टफोलिओतला विषय नाही, पण ट्रेनिंग तर नक्कीच होणार आहेत. NCFने आणि SCFमध्ये दोघांच्याही डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक शिक्षकाला त्याच्या विषयासंदर्भात 50 तासाचं ट्रेनिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही हे करणं अपेक्षित आहे. केंद्रामध्ये जो अभ्यासक्रम तयार झालेला आहे, तो अभ्यासक्रम जेव्हा आपण राज्यामध्ये त्याच्या धर्तीवर जरी आपण अभ्यासक्रम तयार करत असू, तर ते जसं तुम्ही म्हटलात की गणित आणि विज्ञान यासाठी ठीक आहे, पण सगळ्यात जास्त कन्सर्न जो व्यक्त केला जातोय तो इतिहास, भूगोल आणि मराठी भाषा या विषयासाठी केला चांगला प्रश्न आहे. तर कशा पद्धतीनं आपण हे बदल करणार आहोत? कारण मग इतिहासातले इथले संदर्भ घेणार का, किंवा भूगोलाविषयीची जी माहिती राज्याच्या अभ्यासक्रमात आहे ती CBSE मध्ये अर्थात त्यांच्या पुस्तकांमध्ये तितकीशी तुलनेने कदाचित कमी असावी. त्याच्यामुळे याबद्दल आपण काय समितीने विचार केला? याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल आपला जो राज्याचा बालभारतीने जो पुस्तकं बनवलेले आहेत मराठीचे आहेत तेच ठेवणार आहेत, फक्त उलट ते अपडेट होणार आहे. म्हणजे SF मध्ये जे सांगितलेले आहेत ते सर्व उद्दिष्ट त्याच्यामध्ये टाकून अजून, म्हणजे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा इयत्ता 4थी मध्येच आहे, पण तो 4थी तो तसाच ठेवायचा आहे, पूर्ण पुस्तक तसंच ठेवून इयत्ता 1ली ते 10वी छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील यांच्या घटनांचे गोष्टी घेऊन विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स कसे निर्माण करता येईल या अनुषंगाने सुद्धा विचार होतो आहे, अपडेट केले जात आहे. भूगोल पण तसेच असणार आहेत. जर CBSE आपण लागू करत आहोत तर मग SSC बोर्ड किंवा आपलं जे HSC राज्य शिक्षण मंडळ आहे ते बंद होणार का, किंवा ते संपुष्टात येईल का, आणि नवीन काही मंडळ तयार होणार आहे का शिक्षणासाठी? मुळीच तसं नाही आहे. आपण SSC बोर्ड, पुन्हा ते सांगतोय, SSC बोर्ड आपण अपडेट करत आहोत. CBSE बोर्ड काही चालू करत नाही, कारण CBSE बोर्ड चालू करण्यासाठी काय CBSEचं ॲफिलिएशन, म्हणजे सरकारी शाळेमध्ये सुद्धा CBSEचं ॲफिलिएशन चालू करणारे इतके नॉर्म्स आहे की ते सहजासहजी मिळत नाहीत. आपण अप्रोच घेत आहोत, अभ्यासक्रम घेत आहोत, शिकवण्याच्या पद्धती, मूल्यांकनाच्या पद्धती त्या घेत आहोत. ते पण CBSEने कुठून घेतलं? ते NCERTतून घेतले, NCF मधनं घेतले, जे आपल्या SCERTच्या माध्यमातून जे जवळजवळ 28हून अधिक कमिटीज आहेत आपल्या SCERTच्या सुद्धा, ते सर्व अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकं बनवत आहेत, तेच हे करत आहेत. आपण बदलत नाही. आता कधीपासून एक्झॅक्टली हे इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी याची प्रत्यक्षात होईल? टप्प्याटप्प्याने चालू आहे. आता इयत्ता 1ली या जूनपासून पुस्तक अभ्यासक्रम बदलणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2030 पर्यंत करणं म्हणजे डेडलाईनच आहे. म्हणजे 2030 पर्यंत तुम्हाला 10वी 12वी पर्यंत हे आणणंच आहे. शिक्षकांमध्ये याबाबत खूप सारा संभ्रम आहे, तर शिक्षकांना आपण विश्वासात घेतलंय का हे सगळं करत असताना? शिक्षका हे सगळं कोणासाठी, कोण करणार? करतोय आपण विद्यार्थ्यांसाठी, आणि राबवणार आहेत आपले सर्व महाराष्ट्रातले टीचर्स, मग ते खाजगी असो किंवा सरकारी असो, त्याच्यातही बरेच किंवा अंश हे असो. तर तो मुद्दा म्हणजे टीचर्सला तर विश्वासात घेतलंच पाहिजे, त्यांना काम करायचं आहे, पण याला चॉईस पण नाही ना. आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मान्य केलेलं आहे ना, आणि 35 वर्षानंतर येणार आहे हा प्रश्न पुढच्या 20-25 वर्षाचा आहे ना. किती वर्ष आपण घोका आणि ओकाई शिक्षण पद्धती ठेवणार आहे? केव्हा तरी बदल केला पाहिजे. समस्या आहे म्हणून बदलच नाही करायचे असं नाही चालणार ना. सुरुवात तर कुठेतरी आपण केली पाहिजे. बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. आपल्याला हा बदल करायचा असेल तर आपल्याला ते उतरावं लागेल. समस्या आहेत, वन स्टेप अहेड ज्याला आपण म्हणतो की ओके ही समस्या आली, ही करूया. टप्प्याटप्प्याने सर्व बदल होतील.